SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट घेतले तर वृत्त असे, धारदार हत्याराने मार करून त्या गुन्ह्यातील मागील 1 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट 2ने ताब्यात घेतले आहे। 4/5/2025 रोजी फिर्यादी याने घरी असताना विकी गायकवाड व त्याचे साथीदार यांनी त्याला घराबाहेर बोलून मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून व हाताचापटीने मारहाण करून विकी गायकवाड याने त्याच्याकडील टिक्याने फिर्यादीच्या डोक्यास गंभीर दुखापत करून जखमी केले होते। तसेच जवळच पडलेल्या दगड वीट फेकून मारून दुखापत केली। यावरून फिर्यादी यांनी विकी गायकवाड व त्याचे साथीदार विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी विकी गायकवाड याचा शोध गुन्हे शाखा युनिटकडील अधिकारी घेत होते। तसेच अंबड पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील त्याचा शोध घेत होते। सदर गुन्ह्यातील आरोपी विकी गायकवाड याची शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरील आरोपी विकी गायकवाड हा गुन्हा घडल्यापासून फरार असून तो गोदा पार्क, रामवाडी, पंचवटी, नाशिक या ठिकाणी वावरत असल्याची माहिती मिळाली। सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक यांना दिली असता गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार तेजत मते, प्रवीण वानखेडे यांनी एकत्रितरित्या गोदा पार्क, रामवाडी, पंचवटी येथे सापळा रचून विकी गायकवाड यास ताब्यात घेतले असता त्याची विचारपूस केली असता विकी बाळासाहेब गायकवाड वय वर्ष 27, राहणार आहिरेचाळ, नवनाथ नगर, पंचवटी, नाशिक असे त्याने सांगितले। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। पुढील कारवाईसाठी सदर आरोपीस अंबड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान।